नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींना खुशखबर आहे। अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। आता लाडक्या बहिणींना कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही। ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे कधी जमा होणार हेही सांगितलं आहे। दुसरं म्हणजे आपल्या जे काही मुले आहेत त्यांना 2 योजना ज्या सुरू आहेत त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे। त्यामुळे अतिशय आता आपल्याला फायदा होणार आहे। ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत यांना तर खूपच फायदा होणार आहे, शिक्षणात होणार आहे। त्यांचा आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मुलगी झाले की आपल्या घरात थोडंसं वातावरण कसं असतं, परंतु यालाच हे चित्र बदलण्यासाठी या 2 योजना सुरू झालेल्या आहेत असंही सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ हा सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा। व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील। त्या 2 नवीन योजना कोणत्या आहेत आणि महिलांसाठी एसटी मध्ये नवीन काय काम केलेलं आहे का हेही आपण इथं सांगणार आहोत। तर व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि कामाचा असणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण असेच कामाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर आणत असतो। आणि हे जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ उशिरा पोहोचतात आणि मग तुम्हाला या योजनांचा फायदा होत नाही। त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, हे मोफत आहे। आणि बेल आयकॉनचं म्हणजेच घंटेचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून मी नवीन एखादा व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर चला बघूया नेमकं यांनी काय म्हणलेलं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या राज्यात माहिती सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या। यातील लाडकी बहीण योजना सध्या जबरदस्त चर्चेत आहे। या योजनेसंदर्भात महिला वर्गात प्रचंड उत्साह आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की पुढे जी काही पैसे आहेत, आता महिलांच्या खात्यात जे पैसे यायला आहेत ती सुरुवात झालेली आहे। आणि आज सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपयाचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि गॅसचं सुद्धा इथं जमा झालेलं आहे। अनेकांच्या खात्यात जमा झाले, परंतु आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात केव्हा येणार या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गुड न्यूज दिलेली आहे। ते नागपूर येथे बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते। ते म्हणाले की आपल्या सरकारने, लक्षात घ्या, बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये जमा करण्यास सुरू झाली। यावेळी त्यांनी असं म्हटलं की किती लोकांच्या तरी खात्यात पैसे आले, परंतु असा प्रश्न उपस्थित महिलांना हात वर करायला सांगितला, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर हात वर झाले। यानंतर फडणवीस म्हणाले की आता काळजी करू नका, परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरमध्येच 10 तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत, कारण सर्व लाडक्या बहिणींना आता आम्हाला दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ॲडव्हान्समध्ये हे पैसे तुमच्या खात्यात जमा करायचे आहेत। लक्षात घ्या, 10 तारखेपर्यंत पुन्हा एकदा फडणवीस यांनी कन्फर्म केलेलं आहे की 10 तारखेला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे येणार आहेत। जर तुम्हाला ते पाहिजे असतील तर तुम्हाला ते आधी सगळं आधार वगैरे आहे ते सगळं काम करून घ्या। आणि ज्या आपल्या माता भगिनींना सप्टेंबर, जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नाही, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की नाही मिळाले। मग त्यासाठी काय करायचं हेही मी पुढे सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बघूया आपण पुढेच्या मुलींसाठी 2 योजना ज्यांनी काढल्या आहेत त्या कोणत्या आणि एसटी मध्ये महिलांना किती सवलत दिलेली आहे हेही त्यांनी इथं सांगितलं आहे। लक्षात घ्या, फडणवीस यांनी दिली की लेक लाडकी योजनेची माहिती। लेक लाडकी योजना ही आपल्या बहिणींसाठी काढलेली आहे। लक्षात घ्या, ते काय म्हणाले, आपण लेक लाडकी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर तिचा जन्माचं स्वागतच झालं पाहिजे आणि जन्माला आलेली मुलगी तिने घराला लखपती बनवायला हवं, म्हणून आपण लेक लाडकी योजना ही सुरू केलेली आहे। लक्षात घ्या, मुलगी जन्माला आल्याबरोबर आता तिच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये हा पहिला हप्ता पडणार आहे। दुसरा हप्ता ती पहिल्या वर्गात गेल्यावर ती 5,000 रुपये पडणार आहे आणि 4थ्या वर्गात गेली की 7,000 रुपये आणि पूर्ण झालं 7वी वगैरे झाली आणि ती 11वीच्या वर्गात गेली की 8,000 रुपये। म्हणजे टोटल बघा तुम्ही किती पैसे होतात, हे 5,000 रुपये, हे 5, हे 7 आणि 8, जवळपास तुम्ही बघितलं की 75,000 रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पडणार आहेत। एकूण 1,00,000 रुपये मुलगी, 1,00,000 रुपये 75,000, लक्षात घ्या 18व्या वर्षी 75,000 पडणार आहेत। म्हणजे एकूण 1,00,000 रुपये जन्माला येईल त्या घरात त्या मुलीच्या नावानं पडणार आहेत। लक्षात घ्या, पहिल्यांदा 5,000 पडतील, परत 5,000, परत 7, 11 आणि परत डायरेक्ट 75,000, असे सगळे मिळून 1,00,000 रुपये हे आपल्या बहिणीच्या खात्यामध्ये पडणार आहेत असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे। ह्याच्यामुळं आपण मुलीच्या नावाने आता ही योजना चालू केलेली आहे, जेणेकरून मुलीच्या जन्माचे स्वागत व्हायला हवे। ज्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली आहे त्यांना कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला आता हे पैसे मिळणार आहेत। पुढे सगळ्यात महत्त्वाची योजना अजून एक सांगितली, ज्याच्यामध्ये आपल्या बहिणींना अजून एक मोठी स्कीम त्याच्यामध्ये असणार आहे। ती म्हणजे लक्षात घ्या, ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे मोफत झालेलं आहे। पहिलं तुम्हाला माहिती आहे की पहिलं जे मुलीचं शिक्षण होतं ते 12वीपर्यंत मोफत होतं। सरकारने हा पहिला निर्णय घेतला होता की 12वीपर्यंतच, पण पुढं काय, जर आपल्या घरात लक्षात घ्या 2 जर मुलं असतील, एक मुलगी असेल किंवा एक मुलगा असेल, तर आपण जर
12वी नंतर तर सगळ्याला शिकवतो, परंतु जर समजा तुम्हाला इंजिनिअरिंगला कोणाला तरी घालायचं आहे किंवा डॉक्टरकीला कोणाला तरी घालायचं आहे, कोणाला BSc ॲग्री करायची आहे किंवा कोणाला कॉमर्सला टाकायचं आहे, तर आपण विचार आधी करतो मुलाचा, मुलीचा विचार करत नाही. कारण आपण असं समजतो की या समाजाची अशी समज आहे की मुलगी ही परक्याची धन आहे, पण तसं नाही आहे मित्रांनो, ही आपलीच आहे. त्यामुळं सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की पुढचं शिक्षणसुद्धा आता मोफत व्हायला पाहिजे आणि पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतचं मुलीचं संपूर्ण शिक्षण हे मोफत होईल. त्यांची संपूर्ण फी राज्य सरकार भरेल. इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, BBA असो, या जवळपास 507 कोर्समध्ये 2 लाख 3 लाख जी काही फी असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असं आपले राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे. कारण त्यांनी काय म्हटलं आहे की आमच्या असं लक्षात आलं की अनेक वेळा जे काही खाजगी महाविद्यालय आहेत तिथे ॲडमिशन मिळते की मग घरचे लोक जे विचारतात की एक मुलगा आणि मुलगी असेल तर मग मुलाला शिकूया, मुलीला शिकून काय फायदा, असं ते सगळं चाललं असतं त्यांच्या घरात, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की आईवडिलांकडे पैसे नसतील तर ह्या मुलींचे लाडके मामा ह्या अजून सत्तेमध्ये बसले आहेत, ते त्यांची फीस भरतील आणि मुलींची संपूर्ण फी ही ते स्वतः भरतील, असं फडणवीसांनी सांगितलं आहे. आता लक्षात घ्या, कोणी कोणी ह्या योजनेचा फायदा घेतला आहे मला नक्की सांगा. कोणाला लेक लाडकी योजनेचे पैसे आलेले हेही सांगा आणि कोणाला या मोफत शिक्षणाच्या योजनेचा सुद्धा फायदा भेटलेला आहे हे पण सांगा. पुढं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की एस टीमध्ये जे काही 50% आरक्षण आता महिलाला दिलं त्याच्यासुद्धा यांनी सांगितलं आहे की महिलांसाठी 50% STचे कनेक्शन दिले आहे, त्यांनाही प्रवास सुरू केला आहे. परिणामी एवढ्या महिलांना प्रवास सुरू केला की तोट्यात आलेली ST फायद्यात आलेली असं सुद्धा यांनी हे म्हणलेलं आहे. आता लक्षात घ्या, यांनी एवढ्या सगळ्या घोषणा इथं केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे होती की आपली लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे 10 ऑक्टोबरला येतील, हे यांनी स्वतः परत एकदा कबुली केलेली आहे. पुढचं म्हणजे जे काही 2 योजना होत्या ज्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी होत्या, त्या म्हणजे पहिली होती ती त्यांची लेक लाडकी योजना. याच्यामध्ये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या घराला 1 लाख रुपये हे मिळणार आहे. ते पण कसं टप्प्याटप्प्याने, पहिला हप्ता 5,000, दुसरा परत 5,000, तुम्हाला माहिती आहे जन्माला आले की 5,000, पहिलीत गेले की 5,000, 7वीत गेले की परत 8,000, 11वीत गेले की 8,000 असं काय आहे. आणि 18व्या वर्षी एकदम तिला 75,000 रुपये मिळतात, म्हणजे ते डायरेक्ट तिच्या कामी येतील असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे. दुसरं म्हणजे जे होतं की मोफत शिक्षणामध्ये आपल्या जी काही बहिणी आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे. पहिलं 12वी पर्यंत मिळत होतं, आता पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंत मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही आता त्रुटी नसणार आहे. आता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील, लाडकी बहीण असू द्या, लेक लाडकी योजना असू द्या किंवा मोफत शिक्षण योजना असू द्या किंवा ST असू द्या किंवा गॅस असू द्या, तुम्ही आपल्या ह्या सगळ्या यांचे प्रश्न, तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये तुम्ही लिहायचे आहेत. मी शक्य होईल तेवढ्या कमेंट्सचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, कारण कमेंट्स भरपूर असतात आणि योग्य ती कमेंट्स करावी, कारण योग्य त्या कमेंट्सच मी रिप्लाय करत असतो. काही टाकलं तरी मी त्याचा रिप्लाय करत नाही, कारण योग्य प्रश्न असेल तर तो सगळ्यांच्या हिताचा असतो असं मला वाटतं. म्हणून योग्य तो प्रश्न विचारला तर सगळ्यांच्या हिताचा येईल. तुम्हाला काही प्रश्न असेल तर अजून इथं विचारा, योग्य प्रश्न विचारा आणि आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा अशा कामाच्या व्हिडिओसाठी. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.